नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता तुम्हाला पण टेन्शन आलं आहे ना, की मागच्या महिन्यांचे पैसे आले नाही आहेत, तर आता काय होईल? लाडक्या बहिणीचे पैसे आता अकाउंटला येतील की नाही? याच कारणामुळे कित्येक तरी महिलांनी यावर आंदोलन केलं. काही काही शहरात तर असं झालं, की लाडक्या बहिणी या थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन बसल्या. खूप साऱ्या बातम्या अशा आल्या, की लाडक्या बहिणी संतापल्यात. का? कारण त्यांना गेल्या काही महिन्यांचे पैसे मिळालेच नाही आहेत. तर असं का होतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर लक्षात ठेवा, जर तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नाही आहेत तर याचं कारण असं आहे की तुम्ही एक तर ई-के-वाय-सी नाही केली आहे किंवा तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती राहिली आहे किंवा जर तुम्ही अपात्र ठरला आहात तर त्यामुळे देखील तुम्हाला पैसे आले नसतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुम्ही बघणं की तुम्ही पात्र आहात की अपात्र. आपल्या चॅनलवर तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळूनच जाईल. अपात्र व पात्र कोण याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तर चॅनलवर व्हिडिओ पहा, मग तुम्हाला त्यातून कळून जाईल की तुम्ही पात्र आहात का अपात्र. तर त्याचबरोबर आता तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल ना की तुम्हाला पैसे येणार कधी. जर मागच्या महिन्याचे पैसे नाही आले तर नक्कीच काहीतरी घोळ असेल, तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली असेल, त्यामुळेच तुम्हाला गेल्या काही महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत. तर बरोबर, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नव्हती तर लक्षात घ्या, आता सरकारने खूप मोठी योजना आखलेली होती की आता लाडक्या बहिणी या करोडोंनी लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित झाल्या. का? कारण त्यांनी ई-के-वाय-सी केलेली नव्हती. तर आता सरकारने तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. तर त्याचा पुरेपूर लाभ घ्या. सरकारने आता पुन्हा नवीन योजना चालू केलीच, परंतु त्याचबरोबर ज्या बहिणींची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी राहिलेली आहे किंवा ई-के-वाय-सी दुरुस्ती राहिलेली आहे, तर आता सरकारने त्याचा देखील आनंदाची बातमी काढून लाडक्या बहिणींना त्या योजनेत पुरेपूर लाभ घेण्याचा एक मोठी संधी दिलेली आहे. तर यावर तुमचं असं आहे की तुमची जर ई-के-वाय-सी दुरुस्ती राहिली असेल किंवा ई-के-वाय-सी चुकली असेल, तर तुम्ही आता पुन्हा ई-के-वाय-सी करू शकता. आणि जर अकाउंटला पैसे आले नाही आहेत, तर तुम्ही एकदा नव्याने अर्ज करून बघा. नव्याने अर्ज केल्याने तुम्ही पात्र आहात की नाही हे देखील त्यांना कळेल किंवा ई-के-वाय-सी सुद्धा तुम्ही करा. जर ई-के-वाय-सी झालेली नसेल किंवा ई-के-वाय-सी दुरुस्ती राहिलेली असेल, त्यामुळे देखील तुमचे गेल्या महिन्याचे पैसे आलेले नसतील. गेल्या काही महिन्यात तर लाडक्या बहिणी फारच संतापल्या. काही लाडक्या बहिणींनी यावर आंदोलन देखील केले, की सरकारला जाब विचारण्याचं देखील त्यांचं धाडस झालं, की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आमच्या अकाउंटला का नाही आले? काही महिन्यानंतर पैसे आले, परंतु लाखो महिला ह्या अशाच आहेत ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नव्हती. तरी देखील ते सरकारवर आरोप करतायत, की तुम्ही आमच्या अकाउंटला पैसे टाकलेले नाही आहेत. परंतु सरकारने तुमच्यासाठी अजून एक संधी दिलेली आहे. सरकारने योजनेसाठी नव्याने सुरुवात केलेली आहे. हो, तुम्ही आता पुन्हा नव्याने अर्ज करू शकता व त्याचबरोबर जर ई-के-वाय-सी दुरुस्ती राहिली असेल किंवा ई-के-वाय-सी तुमची करायची राहिली असेल, तर तुम्ही आता तीसुद्धा करू शकता. आता पुन्हा नव्याने ई-के-वाय-सी दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे. तुमची जर ई-के-वाय-सी झाली नसेल, त्याचमुळे कदाचित तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील. कारण शेकडो महिला या सरकारी योजनेपर्यंत पोहोचल्याच नाही आहेत. का? कारण त्यांनी ई-के-वाय-सी केलीच नव्हती. जेव्हा सरकारपर्यंत हा सगळा विषय गेला, तेव्हा सरकारने याच्यावर विचार केला व सरकारने लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी काढलेली आहे, की आता तुम्ही पुन्हा ई-के-वाय-सी करू शकता व ई-के-वाय-सी केल्यानंतर तुम्ही पात्र किंवा अपात्र ठराल व त्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल. तर त्याचबरोबर काही महिलांनी फॉर्म भरताना चुकी केली होती. तर चुकी काय केली होती? जेव्हा सरकारी योजनेत तुम्ही आहात का? किंवा दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेताय का? हा जेव्हा त्यांच्याकडे ऑप्शन आला, तर त्यांनी तिथे येस दाबलं. हो या ऑप्शनवर दाबल्यामुळे त्यांना तो लाभ मिळाला नाही आहे. तर त्याचबरोबर जर तुम्ही तसं केलं असेल, जर तुम्ही तुमच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये आहे, या ऑप्शनवर हो टाकलं असेल, तर तिथे तुम्ही चुकलात. त्यामुळे बऱ्याचशा महिलांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे सरकारने त्यांना संधी दिली, की तुम्ही पुन्हा नव्याने फॉर्म्स भरा व त्यावर तुम्ही फॉर्म्स वेळेवर व नीट अचूक भरा. एवढं सगळं केल्यानंतर तुमच्या राहिलेले महिन्यांचे पैसे व या महिन्याचे पैसे देखील तुमच्या अकाउंटला हमखास येतीलच, असा सरकारचा दावासुद्धा आहे. त्यामुळे घाबरू नका. काय राहिलं आहे किंवा काय नाही हे तपासूनच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा व लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अचूक भरल्याने तुमच्या अकाउंटला दरमहा पैसे येतीलच.
व गेल्या काही महिन्याचे पैसे आले नाही आहेत ते देखील तुमच्या अकाउंटला एकत्र येऊन जातील. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कशातही अडथळे आले तर कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावर तुम्हाला काय करायचं ते कमेंट करून आन्सर देईलच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.